गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या मांगल्य मूर्ती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना थाटामाटात करण्यात आली. उंच गणेश मूर्ती आणि भव्य दिव्य भगवान शंकराची महाकाल रूपाची सजावट हे या मंडळाचे मुख्य आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. ढोल ताशाच्या निनादात पारंपरिक वाद्यासह मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष व पारंपरिक पेहरावातील हजारो गणेश भक्त आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अशा उत्साही वातावरणात वाजत गाजत गणरायाचं स्वागत करण्यात आलं. प्रारंभी मोदी रेल्वे ब्रिज येथे मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या हस्ते श्रींची धार्मिक मंत्रोपचारात पूजा आणि आरती होऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उत्सव अध्यक्ष श्रीनिवास गायकवाड, खजिनदार कार्तिक जाधव, कार्याध्यक्ष आतिश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, प्रथमेश गायकवाड, अजिंक्य जाधव, तेजस गायकवाड, तुषार गायकवाड, सोनू पटेल, ऋषी येवले, प्रकाश जाधव, राजन गायकवाड, नागराज गायकवाड आदींसह इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाचे गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंडळाकडून भव्य दिव्य अशी महाकाल भगवान श्री शंकराचे आरास हे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. ही मिरवणूक मोदी रेल्वे ब्रिज येथून प्रारंभ होऊन रामवाडी, पटवर्धन चाळ, गायकवाड क्लासेस, आदिशक्ती, माता चौक, मरगू मास्तर मैदान, ऐक्य चौक या मार्गावरून काढण्यात आले. तर इच्छा भगवंताची चौक येथे या मिरवणुकीचा समारोप झाला होता. तदनंतर भल्या मोठ्या मंडपात श्री गणेशा विराजमान झाले होते. या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांच्या हस्ते श्रीची आरती संपन्न झाली. दरम्यान मिरवणुकीमध्ये इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमाचे भल्या मोठ्या LED स्क्रीनद्वारे सादरीकरण करण्यात आले होते.